वेलकम बॅक टू द माय चॅनल। स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आहे शनिवार आहे आज। आणि सकाळी जर झोपलो होतो, चहा आणि बिस्किट खाऊन झोपलो होतो फक्त। ओके, तर आजचा काय तर दिवस काय करायचं, आज नेमकं काय विषय करायचा। तर ओके काही गाडी आहे ना, गाडीचा कूलर मला कमी वाटत होता माझ्या गाडीचा। ठीक आहे, एक मिनिट मला धावतो। तर काय हा इथं कूलंट असतो, ठीक आहे। ते दोन आडव्या रेष आहेत ना, त्याच्या लेवल नसायला पाहिजे, पण ते आता तिथं काहीच दिसत नाही। ठीक आहे, काय बोलतो हे सर माय मल्हापूर मध्ये, ह्या मल्हापूरचं सर्कल आहे ना पाठीमागचा, त्याच्यासमोरच त्याच्या इथं सर्कलच्या कॉर्नरलाच आहे म्हणायचं, माझ्या साईडला। आणि त्याची गॅरेज वगैरे आहे ना। तर काही त्यांना सांगितलं मी, ते त्यांनी चेक केलंय, टाकतो म्हणलं कूलर। आणि लास्ट सर्व्हिसिंग कधी झाली ते पण मला माहित नाही, ते पण ते चेक करतो बोललं आणि सांगतो बोललं। काय ठीक आहे, सर्व्हिसिंगला अजून टाइम आहे। आता शिक माझ्या गाडीचं काही 10,000 किलोमीटर झालेलं आहे, आणि गाडी काहीतरी 15,000 किलोमीटर झाल्यावर आता तिसरी माझी सर्व्हिसिंग आहे ना। तिसरी चौथी सर्व्हिसिंगला काहीतरी सर्व्हिसिंग करतात वाटतंय। आता फक्त कूलर एक चेंज करणार आहे आणि चेंज स्प्रे करतो बोलले त्यांना। गाडी धुवायची असेल तर धुवा म्हणले, नाही तर फक्त चेंज धुवून कूलर टाका म्हणले त्यांना। ओके, काय नाही सकाळ तर काहीच माझं आहे ना, ते गाडी वॉशिंग करायला नेले त्यांनी। मी बसलोय कस्टमर लॉन्ज मध्ये, कस्टमर लॉन्ज काय म्हणते, कस्टमर लॉन्ज प्रॉनाउन्स करते मला माहित नाही, कस्टमर लॉन्ज। ओके, तर बसलोय। ठीक आहे, आता ते गाडी धुणार येते आणि चेनला लुब्रिकेट चेक करणार आहे आणि काय कूलंट चेक करणार, एवढ्या 3 गोष्टी आहेत। ओके, आणि नंतर मी उद्या जाणार आहे कुठं तर फिरायला सकाळी। आणि माझा कॅमेरा वगैरे बघितला, आता लाईट वगैरे लावले त्याची। ठीक आहे, काय विषय नाही। टीव्ही पण लावला तर बरं होईल, पण मला तेलगू काय कळणार नाही। टीव्ही पण आहे समोर, पण आम्हाला काय कळणार नाही। बसलोय मोबाईल बघत, जाईन आता थोडी वेळ झाल्यावरती जायचंय। ओके, मला रूम चेंज करायचे। आता रूम चेंज करायची म्हणल्यावर मला आहे ना, बघायला फोन केला मी। तो काय बोललो होता, 4 वाजता बोललो होता, 4:30 झाले आता। आणि आता कूलंट वगैरे चेंज करायला आलं ना, बघू आता चेंज किती 1 तास लागेल, 5:30 असते। नंतर 5:30 वाजता मी रूम बघायला जाईल थोडे 1-2 तास, कारण माझ्या आत्ताची रूम आहे लई खराब आहे, लई। तर काही 338 गाडी त्यांनी वॉश पण केले, एक गाडी वगैरे वॉश केले आणि गाडी पण वॉश केले आणि चेन पण लूप केले बोलले ते। तर काय गाडीवर झाली, आता रूम बघायला जायचे। पाण्याचा मला मागाशी कॉल आलता कधी जायचं म्हणून, 4 वाजता त्याला बोललो होतो ना। आता 5-5:15 झाले, त्याचा कॉल आलता, म्हणलं आवरून बसतोय। ठीक आहे, 15-20 मिनिटात। ओके, हो चला। तर गाईज हे काळ दिसतं ना कूलंट, हे काळ हलतंय का, हलवल्यावर दिसून का दिसतंय मला। टाकले 500 ml टाकले, लय काय कमी नव्हतं, फक्त 500 ml कमी होतं। मी आता न्यायला पद्याला आलोय, त्याला फोन केला, ये बोललोय, इथं बोललाय ते। गार थंडी एवढा सुटले ना, असं गार अंगाला गार लागायला लागले। आणि वातावरण सगळं ढग वगैरे, ढग आले पण पाऊस नाही। सकाळी पाऊस झालाय थोडासा। आणि माझा आहे ना, माझा जो कॅमेरा आहे ना, त्यात चार्जिंग होई नाही, त्यामुळे मी असा ब्लॉग करतोय। नाहीतर मी मोबाईल नाही असं आपले जिस कॅमनं घेऊन आलो असतो डायरेक्ट, नाही का।
वॉश केले आणि माझा कॅमेरा चार्जिंग काय होईल नाही, तरी चार्जिंग लावला मी, सकाळी चार्जिंग लावलाय, तरी पण त्याच्यात एकच बार दिसत होता बॅटरीमध्ये, तर त्यामुळे मी काय ते लावून आलो नाही, असंच ब्लॉक करतोय. ठीक आहे, तर काय एका ठिकाणी थांबलोय. वन बीएच काय बोलला फोनवरच, तो म्हणतात त्याला कॉल लावला होता खाली, टू लेटचा बोल लावलाय ना, तर तो म्हणतोय 6000 आहे. तो रूम तर कसे ओके. येस रूम इथं तर चांगलं दिसतंय एरिया वगैरे, ते छान आहे, काही विषय नाही राहायचा का. काय कसं आहे काय माहिती नाही, व्यवस्थित आहे बरं का, म्हणजे बॉडी स्ट्रक्चर किचन वगैरे म्हणला तर व्यवस्थित, पण लय कंजेस्टेड आहे. आपलं वेस्ट हाय व्यवस्थित आहे, पण लय कंजेस्टेड. आणि कुठं राय तिथं मोठा आहे, मग दुसरा हॉल लय मोठा आहे. दोघं का आहे तरी आपण त्याला कॉल केला, ते म्हटलं नॉनव्हेज वाला नाहीये. रूम तर छान आहे, छोटीशी आहे, कंजेस्टेड वाटतंय जरा. ठीक आहे, अजून बघू दुसरी. ओके गाईज, दूध पिशवी आणली येताना, दूध पिशवी ओके. काय विषय झाला, 2-3 5 ते 6 रूम बघितला, भरपूर फिरलो, रूम काय पसंत पडली नाही, म्हणलं माझा आजच्या दिवसात. ओके, 1 मिनिट. ओके, तर काही 5-6 रूम बघितलेला आहे त्या, आणि एक पण नाही पसंत पडली त्यातली, सगळ्यात जुन्या ओल्ड टाईपच होत्या. आता उद्या, आता संध्याकाळ झालं ना, संध्याकाळ टायमाला नको म्हणलं, आता बघू उद्या नाही तर परवा वगैरे बघेल. ठीक आहे, आता तर मस्त एक चहा बनवतो, ऐक आता तर मस्त एक चहा बनवतो मस्त पैकी. दूध आणले आता, दुधाची पिशवी आणली, चहा बनवतो मस्त, डबल लावा लागला. ठीक आहे, काय विषय नाही.